नमस्कार, मी दिनेश. पालशेतच्या दत्त मंदिरातून दर्शन घेऊन मग पालशेत समुद्र किनाऱ्याला जायला निघालो. दत्त मंदिरापासून गाडीने फक्त 2 मिनिटांनी समुद्र किनाऱ्याला पोहोचलो. रखरखत्या उन्हात समुद्र सुद्धा तळपून निघालाय. समुद्र किनारे थांबून आजूबाजूचा परिसर पाहिला व किनाऱ्याच्या एका टोकाला असलेल्या दगडांच्या भागात आलो. तिकडून मग उजवीकडे प्राचीन पालशेत बंदराकडे जायला निघालो. थोडं उंचावरून आधी पालशेतचा समुद्र किनारा पाहून मग बंदरापाशी पोहोचलो. त्या ठिकाणी मग बंदराजवळ गेलो व काही वेळ थांबून समुद्र पाहू लागलो. सध्या हे बंदर शांत जरी असलं तरी एकेकाळी खूप मोठा व्यापारी येथे चालत असे. थोडक्यात माहिती मी प्रथमेश कडून जाणून घेतली. इंग्रजांच्या काळापासून हे बंदर वापरत होते की पालशेत हे गाव हे अत्यंत महत्त्वाचं होतं. तेव्हा सुद्धा इथे जकात नाका होता आणि इंग्रजांची बोटी इथे यायच्या. बंदराची माहिती घेऊन मग बंदर आणि समुद्र काही वेळ पाहून मग तेथून रजा घेतली. तुम्हाला सुद्धा हा समुद्र किनारा बंदर पाहायचा असल्यास आणि सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास त्याचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. तसेच ही रील आवडल्यास नक्की शेअर व सेव्ह करा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा.